श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मंडळी, श्रावण महिन्यात दही आणि कढी का खात नाहीत हे तुम्हाला माहीत आहे का? माहीत नसेल तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. चला तर मग आपण आता जाणून घेऊया श्रावण महिन्यात दही आणि कढी का खात नाहीत. काय आहेत त्या पाठीमागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण. श्रावण महिन्यात दही आणि कढी का खात नाहीत याचं उत्तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, कढी आणि रायता म्हणजे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचे व्रत. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचे व्रत हे 17 ऑगस्ट रोजी पाळले जाईल. तसेच या संपूर्ण महिन्यात भाविक उपवास, पूजा, रुद्राभिषेक करतात तर सात्विक आहाराचे सेवन करतात. श्रावण महिन्यात काही विशिष्ट पदार्थ खाण्याबाबत कडक निर्बंध आहेत. धार्मिक ग्रंथ आणि आयुर्वेदानुसार या महिन्यात दूध आणि दह्यापासून बनलेले पदार्थ, उदाहरणार्थ कढी आणि रायता, खाण्यास मनाई केली जाते. श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व काय बघा तर धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना हा तपश्चर्या, संयम आणि सात्विक जीवनशैलीचे प्रतीक मानला जातो. या काळात तामसिक म्हणजे जड किंवा आळस निर्माण करणारे आणि मांसाहार असे अतिसमृद्ध अन्न पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. महादेवाला अर्पण केले जातात काही जल, काही विशिष्ट वस्तू. त्यामध्ये बघा, अनेक परंपरांमध्ये दही, कढी आणि आंबट पदार्थ खाल्ले जात नाहीत. हलका आणि पचायला हलका आहार घेणे शुभ मानले जाते. श्रावण महिन्यात भगवान महादेवाला शीतलता देणारे सात्विक म्हणजे शुद्ध व आरोग्यदायी पदार्थ अर्पण केले जातात. आरोग्याशी संबंधित संभाव्य समस्या म्हणजे बघा, आयुर्वेदानुसार श्रावण हा काळ पावसाळ्याच्या मध्यभागी येतो. या काळात वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते आणि पचनशक्ती तुलनेत कमकुवत असते. त्यामुळे दह्याचा गुणधर्म हा जड मानला जातो आणि ते कफ वाढवणारे असते. दह्याचे अतिरिक्त सेवन केल्याने शरीरातील कफ वाढू शकतो, ज्यामुळे घशाचे विकार, सर्दी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. याच कारणामुळे आयुर्वेद पावसाळ्यात आणि विशेषतः म्हणजे रात्रीच्या वेळी दही न खाण्याचा सल्ला देतं. आता वैज्ञानिक कारण पण तसं आहे बघा तर श्रावण महिन्यात दूध, कढी आणि दही यासारख्या पदार्थाचे सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या पदार्थांच्या सेवनाचा पचनसंस्थेवर विपरीत परिणामही होत असतो. आता दुधाची गुणवत्ता सुद्धा खराब असते. म्हणजे श्रावण महिन्यात मुसळधार पाऊस पडत असतो, ज्यामुळे नको असलेल्या ठिकाणी गवत उगवते. अशा गवतामध्ये अनेकदा विविध प्रकारचे कीटक आणि उपद्रवी जीव असतात. जेव्हा गायी म्हशी चरण्यासाठी बाहेर जातात तेव्हा त्या हे गवत खातात, ज्याचा परिणाम त्यांच्या दुधाच्या गुणवत्तेवर होत असतो. अशा प्रकारे दूध आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. मात्र दूध गरम केल्यानंतर काही परिणाम होत नाही, ते आरोग्यासाठी चांगले असते. आता आहार कसा असावा मग श्रावणात तर श्रावण महिन्यात ताजी फळे, पालेभाज्या, मुगाची डाळ, दुधी भोपळा, दोडका, पडवळ यांचा आहारात समावेश करू शकता. तसेच हलका आहार घेणे आणि तुपाचे सेवन मर्यादित ठेवणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि शेवटी जाता जाता एक कमेंट करा. ओम नमः शिवाय.